तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ब्लॉग सुरू करण्या अगोदर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. सबस्क्राईब बटन आहे खाली, त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून माझा ब्लॉग पोस्ट झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की ब्लॉग पोस्ट झाला आहे. म्हणजे मी जे लिंक टाकते त्या लिंकच्या ऐवजी डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि मी लिंक टाकायच्या अगोदरच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. तर चला, सकाळी मस्त चहा नाश्ता केलेला आहे, चहा चपाती खाल्ली आणि लवकरच उठले होते 7 वाजता आणि छान रेडी झालेली आहे. आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 11 साडे 11 वाजलेले आहेत. हां, 11:30 वाजलेले आहेत. तर आता मी तसं सकाळीच चपातीचं पीठ एक्स्ट्रा बनवून ठेवलं होतं, कारण चहा चपाती खाल्ली तुम्हाला सांगितलं. तर मग आता फक्त गरम चपात्या करायच्यात आणि बटाटे पण उकडायला लावले होते. आज बटाट्याची भाजी बनवायची, तर बटाट्याची भाजी बनवणार. माझं काम तर सुरूच झालं होतं आणि आहूंचं पण काम सुरूच आहे, त्याला दाखवते मी तुम्हाला. चला, इकडे आमचे आहो, त्यांचं काम सुरू आहे. 2-2 लॅपटॉप घेऊन बसलेले आहेत. काम करावं लागतं कंपनीचं. नाही, तो पलीकडचा लॅपटॉप माझा आहे, हा त्यांचा आहे. आता मी स्वयंपाक करणार आहे, त्यांचं काम चाललेलं आहे. आणि इकडे चाललंय काही ना काही. टी व्हीकडे काही एवढं लक्ष नसतं, त्यांना भरपूर काम असतं बिचारे आहो. आता मी थोड्या दिवसांनी सुट्टीवर जाणार आहे, त्याच्यामुळे मला काही इतकं काम नसतं, पण ह्यांना खूप जास्त काम आहे. मुलांची हालत. चला, आता मी स्वयंपाक करून घेते. तर इकडे बटाटे तर उकडून ठेवलेले आहेत मी, आणि बटाटे सोलते आणि मी चपाती आणि भाजी करून घेते. बटाट्याची भाजी बनवते, खूप सिंपल बनवते. कांदा टमॅटो कापला होता, त्याच्यानंतर त्याच्यात तेल टाकलं, तेलमध्ये मोहरी टाकली आणि थोडीशी टाकली आणि कढीपत्ता टाकला, कांदा बारीक केला, टमॅटो आणि बाकी सगळे मसाले टाकणार आहे. आणि इकडे बटाटे ऑलरेडी उकडून ठेवलेत, एकदम बटाटे असे माझे केस अडकले. तर हे बटाटे छान स्मॅश करून जास्त छान वाटतात, कारण जर कुकर ठेवलं ना डायरेक्ट टाकल्यानंतर ते शिजायला खूप वेळ लागतो, त्यापेक्षा उकडलेले छान बटाटे उकडून ठेवले ना, मग एकदम असे स्मॅश करून त्याच्यात टाकले ना ते खूप भारी लागतात. म्हणजे नाव नाही, दम आलू सारखे लागतात, खूप मस्त. आणि मग बाकी चिरून टाकले ना, मला ती चिरून नाही आवडत, ते जरा कधी आलं कच्चं राहतं किंवा आतमध्ये दूध शिजत नाही, बटाटे खूप वेळ घेतात. त्याच्यापेक्षा उकडून डायरेक्ट टाकले सगळं पण चांगलं. तर जे मसाले आहेत ते आता मसाले टाकते मी. घरचे मसाले, कांदा लसूण मसाला आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, सगळं टाकून छान स्पायसी बनवणार आहे. आजकाल माझ्या भाज्या तिखटच होत नाही. मी किती तिखट करायचा प्रयत्न करत नाही, त्याच्यामुळे तिखट खायचं नाही. पण आमच्यासाठी थोडंसं त्यांना तिखट आवडतं, त्याच्यामुळे थोडंसं तेल कमी बनवून तेल टाकते. झालं आता बटाटा आणि मीठ टाकायची आपली भाजी रेडी. पीठ मळून ठेवलेली, आता चपात्या करून घेते मी. म्हणजे मग स्वयंपाक लगेच होऊन जाईल, स्वयंपाकाला वेळ लागत. आणि मी इकडे भात पण बनवलेला आहे, बीट राईस आहे, व्हेज पुलाव, पण बीटाचं आहे पूर्ण. बीट असं ग्राइंड करून छान बीट आणि मिरची ग्राइंड केली आणि त्याची पेस्ट ह्याच्यात टाकली. आणि मग ह्याच्यामध्ये बटाटा, त्याच्यानंतर गरम मसाले आणि आपलं फ्लावर, बीन्स असं सगळ्या भाज्या टाकल्या आणि भात केला. इतका भारी भात लागत होता भात. आणि मी अशी बनवते शक्यतो, कारण ते हेल्दी होतं, कारण बीट जात नाही तसं. आणि असं कसं बीट जातं, म्हणजे मला आवडतं, पण बाकी मग कुणाला असं वाटतं की बीट नाही खाते, तुम्ही कसं करू शकता. मसाले भातामध्ये डायरेक्ट पेस्ट करून टाकते, किंवा आपले पराठे पण बनवायचे असेल ना तर चपातीचं पिठात टाकते. कधी मी तर पालकची प्युरी पण त्याच्यात टाकते. तर आता माझी भाजी झालेली आहे, पाणी टाकते म्हणजे लपतं ते प्युरी, डायरेक्ट स्वयंपाक टाकते. तर इथं पाहू शकता बटाट्याची भाजी, इकडे बीट राईस, कैरी आणि चपाती, या सर्वांनी जेवायला. तर मस्त आता जेवण करून घेतो. आता बनवते ब्रेड पिझ्झा, आणि क्रेविंग्स होतातच तुम्हाला माहिती आहे. आणि हा ब्रेड मी मैद्याचा नाही यूज करत, तर मी व्हीट ब्रेड यूज करते, तो की सगळ्यात जास्त हेल्दी असतो. तर ते आपण प्रेग्नेन्सीमध्ये खाऊ शकतो, त्याच्यामुळं ते अलाउड आहे मला. पण मी कधीतरी महिन्यातनं किंवा 2 आठवड्यातनं म्हणा एकदाच असं सँडविच किंवा ब्रेड पिझ्झा बनवून खाते. आज ब्रेड पिझ्झा खायची इच्छा झाली, तर इकडे मी कॉर्न आणलेले आहेत. आता हे कॉर्न बटर
बटर पण हे मी घरी बनवलं आहे, म्हणजे मी नाही, आहूंनी बनवलं आहे. आहूंना बटर बनवता येतं. तर गावरान तुपापासून बनवलं, जे आई घरी तूप बनवतात. आई तूप करून पाठवतात आम्हाला दरवेळी. तर हे असं पाहू शकता, आई नेहमीच घरीच तूप बनवतात, गावरान तूप. तर त्या तुपापासून मी हे आहूंनी बटर बनवलेलं आहे. आता या बटरमध्ये हे छान फ्राय करून घेणार, थोडा मसाला टाकून. चीज आहे आणि हे आता मसाला सॉसेस टाकले आहे, टमॅटो सॉस, त्याच्यानंतर हा शेजवान सॉस, हा व्हेज मिओनीज आणि हा पिझ्झा सॉस आहे. ते सगळे सॉस मिक्स करून आता हे मी लावून घेणार. त्याच्यावर मग हे जे कॉर्न आहेत, हे कॉर्न त्याच्यावर थोडे थोडे स्प्रेड करणार आणि मग ह्याच्यावर चिली फ्लेक्स आणि ऑरेगनो वरून टाकणार आणि चीज किसणार आणि मग हे छान वाफेवर असं मेल्ट होऊन जाणार. चला आता मी ब्रेड पिझ्झा बनवते, कॉर्न ब्रेड पिझ्झा. मी रेडी केलेलं आहे. आता हे छान मेल्ट करायचं आपल्याला चीज. तरी तवा तापायला ठेवलेला आहे आणि बटर लावून हे छान वाफेवर शिजवणार आहे. त्याच्यावर ठेवून आता तुम्हाला डायरेक्ट मेल्ट झालं, तुम्हाला ब्रेड पिझ्झा दाखवतो. तर आम्ही मस्त ब्रेड पिझ्झा खाल्ला आणि आता आम्ही चाललोय खाली वॉकिंगला. त्या ब्रेड पिझ्झासाठी सेपरेट बटर मी बनवलं होतं. हां, बटर यांनी बनवलं होतं आणि खूप छान प्रकारे बनवलं होतं. ते दाखवलं मी तुम्हाला काय काय केलं. आता रेसिपी त्यांना तुम्हाला कमेंटमध्ये टाकावं लागेल, तरच आम्ही त्याची रेसिपी देऊ. चला आता आम्ही चाललोय, ते चाललेत खेळायला. मी बसणार आहे. खूप गरम झालंय, खूप जास्ती गरम झालेलं आहे. मग आता लवकर आले, 7 वाजताच खाली. चला प्रकारे आलेलो आहोत खाली आणि आता हे सगळं ॲम्युनिटी सुरू झालं, बरं वाटतंय. आता चालू आहे क्लब हाऊसला गेम्स वगैरे खेळू. आहूंनी जर माझ्यासोबत खेळलं आज, त्यांना टाईम भेटला. हां, राहू म्हणतायत खेळूयात आपण, तर बघूयात. तसं मी टेबल टेनिस पण खेळते, मागच्या याच्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही, तर ते पण खेळते मी. मला स्विमिंग करायची आहे, पण आमचं स्विमिंग पूल जरा सध्या बंद आहे, 2-3 दिवस झालं. कारण क्लिनिंग तर केलीच पाहिजे स्विमिंग पूलची. त्याच्यामुळे इथे पाहू शकता स्विमिंग पूल खूप भारी, असं वाटतं रिसॉर्टवालीच फिलिंग येते. तर भारी वाटतं. मी स्विमिंग पूलच्या साईडला निवांत बसलेली असते, इकडं बसायला पण आहे छान. ते पाहू शकता इथे. चला जाते मी, थोडे वॉकिंग पण होते खाली आणि छान गारवारं पण सुटतं. तर आता मोठ्याने आवाज दे. काकाला. तर अशा प्रकारे खाली फिरून झाल्यानंतर वरती आलो आणि आता जेवण करायचं आहे. मस्त बिर्याणी बनवलेली आहे, तर बिर्याणी खाऊ आम्ही. आणि बिर्याणी खाऊन झाल्यानंतर मस्त झोप घेणार आहे. असा आजचा ओव्हरऑल दिवस आमचा असाच गेला. तर असं काही विशेष असं काही घडलं नाही, पण असंच डेली आमचं रुटीन असतं, हे तुम्ही पाहिलंच असेल. आता मागून बॅकग्राऊंडचा तुम्हाला आवाज येतच असेल. मॅच चालू आहे. मॅच बघता बघता आत्ता निवांत बसलो आहे, कारण आता भरपूर चालून आलो आहे. तर मग आता थोड्या वेळ रेस्ट करतो, 5-10 मिनटं, आणि मग त्याच्यानंतर जेवण करू आणि मग झोपू. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटला मी सगळ्या कमेंटला रिप्लाय देईल, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड फॉर द नेक्स्ट ब्लॉग.